नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। सांगली जिल्ह्यातील नागरिकांच्या वाढीव वीज बिलाविरोधात भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नगरसेवक प्रकाश ढंग यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी थोरला गणपती चौक कुपवाड येथील भाजपा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी विजेची बिले फाडून व जाळून राज्य शासनाचा निषेध व्यक्त करीत घोषणाबाजी करण्यात आली। उपस्थित कार्यकर्त्यांनी वीज बिले फाडून व बिलांची होळी करून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी कृष्णा राठोड, महेश पटेल, रवींद्र सदामते, प्रकाश पाटील, स्वप्नील मगदूम, सागर सायमोते, महेश निर्मळे, सलीम काझी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 8-10 महिन्यापासून भारत देशामध्ये कोरोनाची महामारी आलेली आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये पण कोरोनाची महामारी आलेली असताना या महाराष्ट्र सरकारने आपल्या महाराष्ट्रातील जनतेला एक प्रकारे वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार केलेला आहे। प्रत्येक गोष्टीमध्ये नरेंद्र मोदी सरकारकडे, केंद्राकडे बोट दाखवायचं आणि आपल्या अंगावरची जबाबदारी झटकून टाकायची, हा एकच विषय या महाराष्ट्र शासनाचा चालू आहे। कोरोनाच्या काळामध्ये जनतेला काम नाही, जनता घरात बसून आहे, अशा वेळेला जनतेला मदत करण्याऐवजी जनतेची लुबाडणूक करण्याचं काम या सरकारने या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे। प्रत्येक वेळेला ज्या वेळेला कोरोनाची साथ प्रचंड होती त्यावेळेला केंद्र शासनाने गोरगरिबांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य मोफत वाटप केलं, उज्ज्वला गॅस मोफत देण्यात आला, जनधन खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले, शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपये खात्यावर त्वरित जमा करण्यात आले। अशा प्रकारे केंद्र शासनानं सगळी मदत केली, पण या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं पूर्णपणे महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडलेलं आहे। घोषणा केल्या गेल्या की पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्यांना दिवाळीच्या अगोदर आम्ही त्यांच्या खात्यावर पैसे जमा करू म्हणून, पण आज तागायत शेतकऱ्यांच्या नावावर पैसे जमा झालेले नाहीत। अशा प्रकारे या सरकारनं पूर्णपणे महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडलेलं आहे। महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्र्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं होतं की महाराष्ट्रातील जे वीज बिल आहे, कोरोनाच्या काळातील वीज बिल आम्ही कमी करू म्हणून, पण त्या ठिकाणी कमी केलेलं नाही। परवाच त्यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारचं वीज बिल या ठिकाणी कमी होणार नाही आणि आहे तसं भरावं लागेल। त्यामुळं या सरकारचा आम्ही बोललेला शब्द पाळत नाही, या सरकारचा आम्ही भारतीय जनता पार्टी कुपवाड शहराच्या वतीने या ठिकाणी धिक्कार करीत आहोत। भारतीय जनता पार्टी